आयोजित सनराइज चषक 2025 सातचा पहिला दिवस डे 1 लगातार 3 षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर महेश पोपळकर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. वेनेकोल टीमला न्यू मॅच. पहिला चेंडू डिलिव्हर होत आहे. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. खूप चांगला चेंडू होता. फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला गोलंदाजामार्फत. धावपळकर धावा 0. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता हा सामनावीराचा पुरस्कार. बेस्ट कॅचचा अवॉर्ड स्वीकारताना फलंदाज होते बाद आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का. निलेशचा काम तमाम केलेला आहे. गोलंदाज अमर याने आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. खूप चांगला झेल टिपला गेला तिथे. सचिनने झेल टिपला होता. षटकातील पुढचा चेंडू. चेंडू मात्र लॉफ्ट केलाय. काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जातोय. गुड शॉट. 4 रन्स. मधून चौकाराला मै हू ना. आता अक्षय सांगून देतोय खेळपट्टीवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इन स्विंगर डिलिव्हरी होती. इन कटर बॉल अपकमिंग डिलिव्हरी आपण बघितली. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅट आणि पॅड वर चेंडू जाऊन आदळला. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा कायम धावपळकर 4. पहिलं षटक खूप सुंदर गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अमर गणेश माने आपण या. स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन. 6 धावा. सचिन तेंडुलकर सर लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक झेपावतो मिड ऑफला. चांगला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. खेळ खल्लास. सुयश सेकंड ओव्हर साठी खूप भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे. वेगावर सवार झालेला गोलंदाज बघायला मिळतोय. रफ्तार के सौदागर. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारची गोलंदाजी लसित मलिंगा करताना आपण बघितला. श्रीलंकेचा साईड आर्म गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुयश. चांगला बॅटल, चांगला कॉन्टेस्ट या दोन खेळाडूंमध्ये बघायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅक वर सुयश. राईट आर्म ओव्हर द विकेट.
चेंडूला लॉफ्ट केलाय अलॉंग दी कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दक्ष चेंडूला उचलणार फेकणार. वेळ होती बॅटर कडे 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या 2 ने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 12 धावा. 12 ला 2 खेळाडू बाद. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सुयश. सामोरं जाईल बॅटर विजय. जर्सी नंबर 11 सुयश. कट करण्याचा प्रयत्न जागेवरूनच. लाऊड शाउट नॉट इम्प्रेस टू अंपायर. खूप चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. गोलंदाजामार्फत चांगली गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा सुयश. सामना करेल बॅटर विजय. विजयला अक्षरशः थांबवलंय खेळपट्टीवर. बांधून ठेवलेला आहे. जखडून ठेवलेला आहे. धावांपासून वंचित ठेवलेला आहे. मोठा फटका मारू दिला जात नाही. चांगली गोलंदाजी ऍक्युरेसी ऍक्युरेट बॉलिंग करतोय. नेक्स्ट बॉल. चांगला फटका आहे. चेंडूला फेकून दिलेला आहे. सीमारेषेकडे जातोय. बघूया 2-2 क्षेत्ररक्षक झपाटले होते चेंडूवर. चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये चांगली फिल्डिंग झाली. डीपला वेळ होती फलंदाज विजयाच्याकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 14 धावा. 14 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्क वर सुयश. 2 बॉल या षटकामधील आता रिमेनिंग बाकी राहिलेले आहेत. 5वा चेंडू षटकामधील सुयश. सामोर जाईल बॅटर विजय. चेंडू मात्र अगदी सरळ बॅटने खेळला होता. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षक बघायला मिळते. डीप मधून चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली. फलंदाजाकडे वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची. एक सिंगल धावपलक ऍड केली जाईल आणि सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 15 धावा. 15 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सुयश. सामना करेल बॅटर संकेत. संकेतला आता हल्ले चढवावे लागतील. दमदार बॅटिंग करावी लागेल इथून. चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू जातोय डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 15. 2 गडी बाद. 7.50 च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर आणि ह्याचप्रमाणे जर धावा जोडल्या तर धावपलकावर धावा बघायला मिळतील 22. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण जर विचार केला तर टाइम लाईनचा आपण जर विचार केला तर 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 गडी गमावले गेले. धावा जोडल्या गेल्या 15. अंतिम षटकासाठी सुमित सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल विजय. चेंडू रूम बनून फटका खेळलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावा चौकार. वेनेखोल प्रथम बॅटिंग करतोय हा संघ. पुन्हा एकदा सुमित. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. कुठल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर धावपलकावर 19. 19 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर. अंतिम षटक मार्गस्थ सुमित. षटकातील पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता तिथे पण पंचांचा इशारा येतोय नो बॉल. भीमर चेंडूची फेक केली होती. 1 धाव धावपलकावर प्लस केली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 20. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वर विजयला सुवर्ण संधी.
हवेमध्ये मुक्त संचार करण्याची, मुक्त फटका खेळण्याची एक दमदार शॉट बघायला मिळेल का? फ्रीट बॉल, फोर्सिंग शॉट, चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरकडे. ओमकार झपाटला होता चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव विजय पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. धावफलकावर 22 ला 2 खेळाडू बाद. अंतिम षटक, तिसरे षटक मार्गस्थ. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुमित सज्ज होतोय. सामना करेल बॅटर विजय. अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन आणि व्हरायटी बघायला मिळते गोलंदाजी मध्ये. सुमित याच्या चेंडू जाते डॉट. धाबा स्थिर धावफलकावर 22. धावसंख्या थांबलेली आहे. धावफलकावर आता धावांना निश्चितच चालना द्यावी लागेल, वेग वाढवावा लागेल. मिस टाइम फटका, आकाशी शॉट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. जज करता आला नव्हता आणि अशा प्रकारचे झेल खूप अवघड असतात क्रिकेट खेळामध्ये. त्यावर 2 धाव विजय पूर्ण करतोय. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 24 ऑन बोर्ड. 24 धाबा, 24 धाबा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू सुमित. चेंडू मात्र खूप चांगला फटका, अप्पर कटचा फटका खेळलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? अडवण्यामध्ये यश आलं. प्रोटेक्शन होतं तिथे. क्षेत्ररक्षक अगदी सतर्क होता तिथे आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बॅटर होईल धाव बाद. अशा प्रकारे एकूण धावा 3 षटकांच्या अखेरीस जोडलेल्या आहेत. 26 आणि 27 धावांचं हे लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी वडगाव टीमला. तर मी इथे पॉज घेतोय, मी इथे थांबतोय. तुम्ही थांबू नका. स्टे ट्यून विथ अस. पाहत रहा सनराइज चषक 2025. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वाणीतून अनेक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आपल्याला या परिसरातील एक दर्जेदार आवाज ऐकायला मिळाला. खरं तर जयवंत पाटील सर यांचा आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की सागरदादा गोगावले साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही भिवंडी परिसरातील एक गोड आवाज, मराठी भाषेतील एक दर्जेदार आवाज, मराठी भाषेतील रचना, शब्द अप्रतिम पाहायला मिळाले आणि त्या आवाजाचा आम्ही करत आहोत शुभ सन्मान. अगदी सागरदादा गोगावले साहेब यांच्या शुभ हस्ते मायने विणलेली उबदार शाल आणि प्रत्येक मान्यवरांसाठी अगदी भिंतीवरचं आकर्षक घड्याळ हे ते मात्र आयोजकांच्या माध्यमातून दिलं जाते आणि ते आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. विघ्नहर्ता एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा श्री सचिन दादा शिंगरे साहेब यांच्या माध्यमातून हे दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आवाजासाठी. आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, या स्पर्धेमध्ये 4 चांद लावले आणि आपल्या वाणीतून मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आम्ही जयवंत पाटील सर यांचा आभारी आहोत. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही पाठीमागचा जो बाकी होता, जी मॅच झाली होती अर्थातच कुरुळ विपक्ष माफ करा डबेवाडी विपक्ष सायळे असा सामना झाला होता. त्या सामन्याचा मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला होता आणि तो सामनावीरचा पुरस्कार डबेवाडी टीम मधील खेळाडू गणेश माने यांना मी देतोय. गणेश माने, अप्रतिम कामगिरी तुमची राहिले आणि तुम्हाला तो मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा आहे. अगदी ज्या प्रकारे तुम्हाला प्रीमियर लीग मध्ये एखाद्या वेळेला तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा चेक दिला जातो, त्याचाच प्रकारचा चेक इथे मात्र दिला जातोय आणि सामनावीरची आकर्षक ट्रॉफी देखील देऊन गणेश माने यांचा गुणगौरव केला जातोय. ऑल द बेस्ट पुढील स्पर्धेसाठी डबेवाडी टीमला आणि तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील. जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये बॅटिंग करत असताना वेनेखोल टीमने धावफलकावरती लावलेले आहेत. तब्बल 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष्य आहे. सनराइज क्रिकेट क्लब वडगाव या टीम समोर आहे 27 धावांचं लक्ष्य आणि माझे समज जॉईंट होतील
कासपठार विभागातील एक गोड आवाज सचिनजी शेडगे सर माझ्या समोर जॉईन होतील. जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. 27 धावांचं लक्ष आहे आणि 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सनराइज क्रिकेट क्लब वडगाव या टीमची एक आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला स्ट्राइक एंडला सातारा जिल्ह्याचा आयकॉन अमर बामरस आणि त्याच्या जोडीला वडगाव टीमचा कॅप्टन सुयस बामरस ही आक्रमक जोडी आहे. आणि या जोडीला थांबवण्यासाठी रोहन सपकाळ एक घातक गोलंदाज वेनेकोल टीमचा. पहिल्याच बॉल वरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. नशीब बलवंत होतं म्हणूनच अमर बामरस थोडेसे बचवलेत. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये घेतलंय. सचिन सर 27 धावांचं लक्ष आहे वडगाव या टीम समोर आणि वडगाव टीमची जोडी दाखल झाली आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्यात. काय सांगाल? पाहायला गेलं तर मॅच दोन्ही संघांसाठी खूप खूप महत्वाची आहे. जो जिंकणार तो टॉप 4 मध्ये नक्कीच जाणार आहात. कारण की विचार करायचा झाला तर अमर बामरस या मॅचचं ट्रम्प कार्ड असेल. 27 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामागेच तुम्हाला फक्त 9 धावा जमवाव्या लागतील. 9 धावांची सरासरी आहे आणि ती धावांची सरासरी वडगाव टीमला राखावी लागेल. पुढचा बॉल घेऊन निघालाय रोहन. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला माहिती. हा खूप झेल महत्वाचा असेल. मॅचची गोल्डन विकेट नक्कीच मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणायचं झालं तर खऱ्या अर्थानं ही विकेट गेल्यानंतर एकच म्हणेन, या संघाला झालेला राक्षसी आनंद, पुत्रप्राप्तीचा आनंद नवे तर गुवाहाटीला जाऊन मंत्री झाल्याचा आनंद झाला असावा तो म्हणजे लुमलेकल टीम्सला. अगदी बरोबर आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं की ही गोल्डन विकेट होती. या विकेटसाठी जाळं विणलं होतं वेनेकल टीमनं. ज्या विकेटसाठी जाळं विणलं, ज्या विकेटसाठी जाळं रचलं, त्या जाळ्यामध्ये अमर बामरसला अगदी सहजरित्या अडकवलं आहे. आणि मी कौतुक करेन रोहन सपकाळ यांचं. ज्या प्रकारे त्यांनी आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चांगला कॅच पकडला आणि जे वडगाव टीमचं ड्रम कार्ड होतं त्याला मात्र अगदी सहजपणे त्याला बाजूला केलंय. काय सांगाल? परंतु मागील मॅच देखील अशीच झाली होती. अमर बामरस मैदानाच्या बाहेर गेला, परंतु त्यानंतर येणाऱ्या जोडीने अर्थात सुयश आणि त्याच्या बरोबरीला आपल्याला स्वरूप पाहायला मिळालं. त्या दोघांनी मॅच मध्ये पुनरागमन करून सामना जिंकवला होता. हे विसरून चालणार नाही. अगदी बरोबर आहे. या हे दोन्ही खेळाडूंकडे अगदी क्षमता आहे, ताकद आहे आणि जोखीम आहे, जबाबदारी आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जागेवरून फटका खेळण्याचा मानस होता, परंतु दिशेवरचं नियंत्रण पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. एकच करावं लागेल समीकरण, जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि विकेट्स घेण्यामध्ये माहिरत करावं लागेल तो म्हणजे लुमनेगल टीम्सला. अगदी बरोबर आहे. अर्धे वेनेकोल टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना मेहनत थोडीशी कमी घेतली. आता त्यांना फिल्डिंग करत असताना मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाजी करत असताना पुन्हा तयार. इथे फटका देखील समोरच्या बाजूने आला. तिथे गॅप मोठा आहे. चिरफाड केली जाईल का? होय, केला गेला. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. येतील 4 धावा ठोकडीचे. आतमध्ये अमर बामरस बाद झाल्यानंतर स्वरूप आलेला आहे आणि स्वरूपनं मात्र एक चौकार बॅट त्याच्या बॅट मधून आलाय. अगदी या चौकाराने थोड्याशा का होईना अशा पल्लवित झाल्या असतील वडगाव टीमच्या. अगदी कमी स्कोरिंगची मॅच आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला. बॅटची नर्स घेतली. पुन्हा एकदा विकेट जाणार का? होय, गेली. पुन्हा एकदा बॅटची कडा. विकेट किपरचा सहारा परतावा लागेल. मैदान सोडावं लागेल. स्वरूप बॅक टू द आउट. षटकांमध्ये वडगाव टीमला थोडस महागडं ठरू शकतं टार्गेट, परंतु यावेळेला रोहन सपकाळचा जलवा, रोहन सपकाळची कमाल आणि धमाल पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. काय सांगाल सचिन सर, ज्या पद्धतीने तुम्ही मॅच पाहताय, दोन्ही संघांचा खेळ सकाळपासून तुम्ही पाहिलेला आहे आणि या मॅच मध्ये वडगाव टीमचे 2 खेळाडू माघारी परतलेले आहेत. स्वरूप आणि स्वयंनं नक्कीच प्रभावित केलं होतं, परंतु या टीमचा मी तर म्हणेन कर्णधार मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आनंद साजरा केला जाणार. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. इनफिल्ड मधून थोडीशी गफलत पाहायला मिळाली. आउटफिल्डचा क्षेत्ररक्षक धावत पत आला. बॅकअप केलं तत्पूर्वी पाहतो आपण 5 तासांनी या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल. पहिलं षटक समाप्तीच्या नंतर 8 धावा. जिथे एकच धाव मिळणार होती तिथे मात्र फिल्डर कडून चुकी झाली. बॉल अगदी हातातून निसटला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी केला आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. एक धाव वाचवावी लागेल मी म्हणेन फिल्डिंग करणाऱ्या टीमला, वेनेकोल टीमला, कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना जशा त्यांना धावा हव्या होत्या तशा धावा आल्या नाहीत, परंतु
आता त्यांना संधी आहे दुसऱ्या डावामध्ये त्या धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत तब्बल 19 धावा. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अक्षय आलेले आहेत. त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. या षटकामध्ये जर 1 ते 2 विकेट आल्या तर नक्कीच मॅच बनेल. परंतु या षटकामध्ये संघाचा कॅप्टन संघाचा नेता सुयश बामरस तर ज्याची बॅट तळपली तर नक्कीच कुठेतरी धावांची गती वाढेल, वेग वाढेल आणि सहजरित्या वडगाव टीम मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. ह्या जर तरच्या परंतुच्या गोष्टी आहेत. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला जास्त महत्व नाहीये. थोडासा स्पीडअप ठेवा विनंती असेल. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. अक्षय आले जर्सी क्रमांक 26 घेऊन. समोरच्या बाजूने सुयश बामरस कॅप्टन. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो राऊंड विकेटनं. पहिला चेंडू पाहतो आपण. बॉडी लगतचा चेंडू होता. फिरून मारण्याचा प्रयत्न राहिला गेला. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु आत्मविश्वास पाहायला मिळत नाही. दाद फेटाळली गेली आणि तिथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत काय करावं लागेल या मॅच मध्ये जर मोठा फटका आला गेला ना सर, जर मोठा षटकार आला, चौकार आला तर मॅच बॉल टू गणित समीकरण नक्कीच होणार आहे. बरोबर आहे. परंतु अमरची विकेट गेल्यानंतर आणि स्वरूपची विकेट गेल्यानंतर कॅप्टन वरती थोडंसं दडपण, थोडासा प्रेशर निर्माण झालाय आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. त्याच पद्धतीचा फटका होता. विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी त्याचा दुजोरा अर्थात तिथे मिळेल एक धाव. आता इथून पुढे तुम्हाला या दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळावेच लागते, अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये सर्व काही अवघड बसल. म्हणून इथे तुम्हाला काय करावं लागेल, डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल आणि मुखामध्ये साखर करून हा मेहनतीच्या जोरावरती खेळ पूर्ण करावा लागेल. चांगल्या बॉलवरती सन्मान द्यावा लागेल. खराब बॉलवरती मोठे फटके खेळावे लागतील आणि क्रिकेटचं सूत्र हेच सांगतं प्रेशर मध्ये असाल तर. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू होता. जमिनीला गुदगुल्या करत इनफिल्ड मध्ये अडवला जातोय. तत्पूर्वी पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव. गोलंदाजीचा विचार करायचा झाला तर सर अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या माध्यमातून सातत्यानं ज्या प्रकारची गोलंदाजी करावी लागते, यॉर्कर चेंडू सातत्याने हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर आहे. त्यांच्याकडे ते व्हेरिएशन आहे, कौशल्य आहे, गुणवत आहे. तिथे मात्र बाहेर काढतात आणि प्रभावित करतात. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. पुढचा बॉल ते घेऊन पुन्हा निघालेत. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील. आखूड टाप्याचा चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पकडली जाईल झेल आणि सोडतोय पाहतो आपण स्वयं यांचा प्रभावित खेळ. च्या माध्यमातून पुन्हा एकदा हे क्षणचित्र दाखवलं जाते ऑन स्क्रीन वरती. अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता, लॉप केला, अगदी फटका फसला, वेळेची अचूकता नव्हती, टायमिंग प्रॉपर नव्हता, एलिव्हेशन कमी होतं. अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये निलेश उभे होते आणि निलेशने मात्र एक दर्जेदार कॅच पकडलाय, अफलातून कॅच पकडलाय. निलेशने बॅटिंग मध्ये प्रभावित केलं नाही परंतु फिल्डिंग मध्ये तो प्रभावित करतोय आणि मोक्याच्या क्षणी कुशल मोमेंट वरती वेनेखोल टीमला मिळालेले आहे विकेट आणि स्वतः कॅप्टन खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुयश बामरस अगदी नाराज होताना बाहेर जाताना पाहायला मिळालाय. संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय वडगाव टीम. चला कुरू टीम आपलाच देखील आवाज देतो की आपला स्क्वॉड घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी यायचंय. कुरू टीमचे कॅप्टन. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयची गोलंदाजी तिकट मारा पाहायला मिळते. पुन्हा एकदा झेल उडलाय तिथे, सोडला झेल. मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते की काय, हे मॅच मध्ये काय गणलं जाईल. मॅच खूप महत्वाची होती, कॅच देखील महत्वाची, परंतु तिथे येतोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं तुषार दाखल झाला, प्रत्येक फलंदाजांवरती दडपण होतं परंतु नशिबाची साथ लाभली. नशिबाची साथ अर्थातच कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर 4 धावा देखील मिळाल्या आणि आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार. अगदी आपण पाहिलं तर वडगाव टीमचं आता समीकरण बदललंय. 7 बॉल 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज चांगली गोलंदाजी करते, फक्त क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आखोटपाचा चेंडू, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषेलगत जाताना रेस लागली गेली आणि अखेर शेवटच्या मुवमेंटला रेस जिंकली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे पंचांचा बोट जाईल आकाशाकडे. अर्थात आकाशाकडे बोट गेले. OUT आउटचा इशारा दिला गेलाय, तो म्हणजे बॅक फुटला जाताना ढकलला जाताना आपल्याला पाहायला मिळतो टीम वडगाव.
निश्चित सर जिथे कॅच पकडले असते तर नक्कीच तिथे 4 धावा वाचल्या असत्या. त्यानंतर इथे थोडी मिसफिल्डिंग झाली, तिथे देखील 1 धाव वाचली असती. तब्बल 5 धावा या वाचल्या असत्या आणि त्यानंतर मात्र नक्कीच पुन्हा एकदा दडपण निर्माण झालं असतं वडगाव या टीम वरती. ह्या चुका आहेत ना विनय खुलने, ह्या 5 धावा ज्या अतिरिक्त खर्च केलेत त्याच धावा त्यांना या स्पर्धेतून बाहेर देखील घेऊन जाऊ शकतात. म्हणून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, गलपानपणाला थारा अजिबात नाहीये. समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 11. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. दोन्ही टीम्सला समान संधी आहे. दोन्ही संघांचं पारड सकाळपासून आपण पाहतोय समान आहे, परंतु मोक्याच्या क्षणी कोणता संघ मेहनत करणार आणि कोणता संघ विजयी होणार आणि कोणता संघ अगदी फायनल सेमीफायनल अजून एक प्रश्न चिन्ह असेल सर, मध्ये प्रवेश करणार. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला लाईव्ह वाहिन्या पाहायला मिळतात, परंतु आज या वाहिनीबद्दल काय म्हणाल? खऱ्या अर्थानं कमी दिवसात कमवले नाव, संघर्षाचं दुसरं नाव अर्थातच ओम ग्राफिक्स यांच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जातात. क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. नक्कीच ज्या पद्धतीने सकाळपासून त्यांची क्लिअरिटी आपण पाहतोय, नेटनेटकेपणा पाहतोय, कॅमेरा वर्क पाहतोय, अप्रतिम आहे. आणि सध्याच्या घडीला चर्चेमध्ये नाव असणार म्हणजेच ओम फोटो लाईव्ह. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि आज देखील अप्रतिम प्रेक्षेपण त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय. इथे इनफिल्ड मध्ये केले जाते क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे एकच धाव. आता समीकरण 5 चेंडू आणि 10 धाब्याची आवश्यकता असेल, म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे तुम्हाला 2 धाब्या घ्याव्या लागतील. परंतु या पुढच्या 3 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मॅच नक्कीच वडगाव संघाच्या खात्यामध्ये जाईल. पहिल्या 3 चेंडूंवरती या सामन्याचं गणित खुलं होईल. ही मॅच कोणाच्या बाजूने झुकली जाईल, परंतु दोन्ही टीम्सला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. जितना बडा संघर्ष जित उतनी शानदार होते. कोण करणार मैदानाच्या आतमध्ये संघर्ष? पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो स्विंग अँड मिस, परंतु इथे पंचांचं 2 या समांतर. विकास जांगळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि विकास जायगडे हा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे आणि खरं तर या खेळाडूकडे अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी या खेळाडूवरती अतिशय मोठी आहे आणि तोच गोलंदाज तयार. 5-9 ची आवश्यकता असताना पुढचा चेंडू देखील फुल टॉस होता, लोअर फुल टॉस, परंतु इथे चपळाई दाखवली गेली. तिथे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात त्याने स्वतःवरती जबाबदारी क्रिकेट मधली आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि सांगून दिले गेले ते म्हणजे वडगाव टीमला, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही घाबरू नका. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. आम्ही सातत्याने सांगत आलोय क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. सकाळपासून जर आपण पाहिलं तर सर्वाधिक मोठी धावसंख्या वेनेखोल या टीमने मात्र धावफलकावरती लगावली होती, परंतु या मॅच मध्ये 3 ओव्हरच्या पाठीमागे अवघ्या 27 धावा त्यांनी बनवल्या. परंतु वडगाव टीमने देखील आतापर्यंत एकही मॅच गमावलेली नाहीये, परंतु याही मॅच मध्ये त्यांना संघर्ष करावा लागतोय आणि संघर्ष करत असताना आता मॅचचं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 4 आणि धावा बनवायचे आहेत 9. हा बॉल खूप महत्वाचा आहे. पुढचा चेंडू विकास यांचा. इथे बॅटची नाराज घेतली. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते आणि पलटवार करून दाखवला तो म्हणजे गोलंदाज विकासची कामगिरी होती जकास. टोगडीचे पेक्षा जास्त मॅच कोणाला जिंकून वाटते तर अर्थातच महेश दादा पोपळकर साहेब यांना. कारण आणि वेनेकोल टीमच्या माध्यमातून महेश दादा पोपळकर साहेब वेनेकोल टीमच्या माध्यमातून खेळलेले आहेत, म्हणूनच त्यांना असं वाटतंय की वेनेकोल टीम जिंकावी आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, कारण मॅच रोमहर्षक, मॅच रोमांचक पाहायला मिळते. पुढचा बॉल, पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मॅच मध्ये ट्विस्ट भरण्याचं काम केलं जाईल का? बॅट्समनच्या माध्यमातून एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा मानस होणार का? परंतु इथे स्वतःला थांबवलं गेलं. धाव झाली असती, परंतु या क्षणाला पाहतोय आपण पुन्हा एकदा जबाबदारी घेतली. हे जबाबदारीचं ओझं कोणता संघ पार करणार? एका बाजूला गोलंदाज विकासची कामगिरी झकास होताना आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला सुमित आणि ओमकार ही जोडी आपल्या टीम्सला विजय प्रस्थापित करून देणार का? विकास जायगडे यांचं मात्र मी कौतुक करेन. काय अप्रतिम गोलंदाजी केले, अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी केले, मोठे फटके येऊ दिले नाहीत, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरिएशन दाखवलं गेलं, परंतु इथे लक फॅक्टर ऑन येताना आपल्याला पाहायला मिळतंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? जिथे कोणताही धाव नव्हती, परंतु त्या क्षणाला पाहता आपण 4 धावा आल्या गेल्यात.
म्हणजे वाईट +1 अर्थातच 5 धाबा. मॅच फिरली गेली. मैदानाच्या आतमध्ये मॅचला कलाटणी निर्माण झाले. एखादी छोटीशी चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. आता येणारे बॉल आहेत 2-3 धावांची आवश्यकता. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. हे काय केले विकास जायंगडे यांनी? मात्र आतापर्यंत 4 बॉल चांगले टाकले होते, त्याच्यावरती मेहनतीवरती पूर्णपणे पाणी फिरलंय. परंतु फटका दमदार आहे आणि विजयाचा षटकार फलंदाज ओमकारच्या बॅट मधून आलाय आणि त्यानंतर मात्र वडगाव टीमच्या मात्र डकआउट मध्ये अगदी आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. जी मॅच हातातून निसटली होती ती मॅच पुन्हा एकदा ओमकारने खेचून आणली आणि हा सामना जिंकलाय सनराइज क्रिकेट क्लब वडगाव या टीमने. आणि सेमी फायनल मध्ये त्यांनी अगदी आपण जर पाहिलं तर प्रवेश केलाय. अगदी ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल ज्या पावली षटकार आला आणि षटकार आल्यानंतर मात्र वडगाव टीमचं सेलिब्रेशन पाहू शकाल. ज्या फटका ओमकारने मारला षटकार त्याला मात्र अगदी खांद्यावर नाही डोक्यावरतून उचलून घेऊन नाचणार, कारण काय मॅच त्याने बाहेर काढले.